हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा यामध्ये आपण एक पेपर पूर्ण सोल्युशन लाईव्ह स्वरूपामध्ये उपलब्ध करून देत आहोत. पेपर नंबर 219 भाषा गणित. हा पेपर आपण सोडवल्यानंतर या पेपरचं संपूर्ण सोल्युशन या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. प्रत्येक प्रश्न बारकाईने कशा पद्धतीने सोडवणं आवश्यक होतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, इयत्ता तिसरी पेपर नंबर 219 भाषा गणित. चला, पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न उतार्यावर. आता उतारा मोठा करून घेऊया आपण. पहा, उतारा अगोदर वाचायचा असतो. उतार्यावरचे प्रश्न पर्यायवार बारकाईने वाचायचे असतात आणि मग प्रश्न सोडवायचा असतो. 1 आणि 2 प्रश्नांसाठी उतारा आहे. मानव एक आहे असा घोष भारताने केला आहे. मानवतेचा स्वीकार करा असे आम्ही वेदात वाचतो. वेद हे पासाम वेद, यजुर्वेद हे जे वेद आहेत त्या वेदामध्ये म्हणजे आपला ग्रंथ. प्रतिगृहीत मानव सुमेधस हे मेधावी जन हो. मानवता ग्रहण करा व या मानवतेचे महात्म्य या देशाने गायलेले, या देशा म्हणजे भारताने. मानवतेपेक्षा लहान अशी कोणतीही तत्वे या देशाच्या संस्कृतीला मंजूर नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व कोणतं आहे? मानवता. म्हणजे मानवाने मानवावर माणसाचं प्रेम करा. मानवतेहून व्यापक आपण व्हावे यासाठी येथील ज्ञानी व्यक्तींनी प्रयत्न केला आहे. या देशात पाळीव प्राण्यांवर मुलांप्रमाणे प्रेम केले जाते. म्हणूनच आम्ही येथील संस्कृतीमध्ये गायींना हे स्थान दिले आहे. गायींची आम्ही गोमाता समजून पूजा करत आलेलो आहोत. मी गायीचं प्राण्यांवरती देखील आपण प्रेम करतो, माणसावरती देखील प्रेम करतो. म्हणजे मानवता हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. मानवतेचा स्वीकार करा असे आपणास कोठे वाचायचे? आम्ही कुठे वाचतो? आम्ही वेदात वाचतो. वेद म्हणजे काय? ग्रंथ आहे. म्हणजे कोणकोणते वेद आहेत? बरेच वेद आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, उपनिषद आहे, वेदात आहे, भगवद्गीतेत आहे. यातलं मानवतेचं कुठं सांगितलेलं आहे? वेदात. चला, पुढील प्रश्न पहा. भारतात कोणावर मुलाप्रमाणे प्रेम केले जाते? कुठल्या याच्यामध्ये सांगितलेले पहा. भारतात कोणावर मुलाप्रमाणे? भारतात पाळीव प्राण्यांवर मुलांप्रमाणे प्रेम केले जाते. याला अंडरलाईन केलं पाहिजे पेपर सोडवताना. तर इथं भारतात आपण प्राण्यांवर मुलांप्रमाणे प्रेम करतो. ओके, बरोबर आहे उत्तर आपलं. चला, पुढील प्रश्न पहा. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. नव्या युगाची नवी जाण, स्त्री पुरुष एक समान. वात्सल्य भावना भारी विशाल, भेदभावाची न करी भूल. म्हणजे स्त्री पुरुष कसे एक समान आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. वंशाचा दिवा वृद्धत्वी आधार, कल्पना ही खुळी निराधार. वंशाचा आधार म्हणजे काय? वंशाचा दिवा म्हणजे मुलाला आपण म्हणलं जातं. मग वंशाचा दिवा फक्त मुलालाच नाही, हे आपण इथं सांगितले. वंशाचा दिवा वृद्धत्वी आधार म्हणजे म्हातारपणे आधार. ही कल्पना खुळी आहे, निराधार आहे. पुरुष मतिमान, स्त्री मतिहीन. मतिमान म्हणजे मती म्हणजे बुद्धी असणारा. पुरुष खूप बुद्धिवान आणि स्त्री मतिहीन म्हणजे बुद्धी नसणारी. शून्यपणाचे नवे हे लक्षण. हे शून्यपणाचे लक्षण आहे. पुरुष आणि स्त्री एक समान आहे असं म्हणलेलं आहे. मातृसंस्कारे घडते जीव, नरास बनवी नारायण. मातृ म्हणजे आईचे संस्कार हे घडवत असतात. पावर लहानपणापासून आपल्याला कोण संस्कार आपल्यावरती देते? आईचे संस्कार आहे. आणि ही आईच आपल्याला घडवते. पहिल्यांदा आई शब्द शिकवतं कोण? आई शिकवते. हे मातृसंस्कार हे कोण घडवत आहे? हे सगळे संस्कार हे आईच घडवते. म्हणजे आई ही सगळ्यात पहिले संस्कार आपल्यावरती घडवते. नरास बनवी नारायण. प्रत्येक माणसाला ती नारायण बनवते म्हणजे देवा समान घडवते. ती कोण आहे? आई. पुढं, जीवन कशामुळे घडते? जीवन कशामुळे घडते? पर्याय व्यवस्थित समजून घ्या. जीवन कशा, जसं तसं ओळीत सापडेल असं नाही. कुणामुळे घडतं?
वडिलांच्या संस्कारामुळे, आईच्या संस्काराने, गुरुच्या संस्काराने, महर्षींच्या संस्काराने. इथं सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं काय म्हणलेलं आहे, जीवन कशामुळे घडते इथे लिहिलेले पहा कशामुळे, मातृसंस्कारे घडते जीव. म्हणजे आईच्या संस्कार. सगळ्यात पहिला गुरु कोण आहे, आई, नंतर गुरु आहे. पुढचा प्रश्न पहा, कशाची चूक करू नये असे कवी सांगतो. भेदभावाची, तुलनेची, खोड्या कल्पना मांडण्याची, जातीपातीचे भेद मांडण्याची. कशाची चूक करू नये, पहा इथं याच्यामध्ये बघायचं. कशाची चूक, भेदभावाची न करी भूल. भूल म्हणजे चूक, भेदभाव करायचा. हा पुरुष आहे, स्त्री आहे, आपल्या घरामध्ये भेदभावामध्ये भेदभाव होतो, असा भेदभाव करू नये. भेदभावाची चूक करू नये असं कवी सांगतोय. या कवितेत काय लिहिलेलं आहे याला म्हणतो. तुम्ही म्हणता की बाबा थोरांचा आहे का मोठ्यांचा आहे का, पण कवितेमध्ये तसं लिहिलं असेल तर. पुढे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. दौलतरावांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा अक्षय त्यांचा टिंबटिंबा. आता मोठ्या बहिणीचा मुलगा, आता पहा दौलतरावांचा, मी आता त्या ठिकाणी नातं आपलं आणायचं घर. पुढं तुम्ही दौलतराव आणि तुमची मोठी बहीण आणि त्या मोठ्या बहिणीचा मुलगा, तुम्हाला काय म्हणेल? मोठ्या बहीण म्हणजे तुमची बहीण आहे, त्या बहिणीचा मुलगा तुम्हाला काय म्हणेल? त्या मुलाच्या आईचे तुम्ही भाऊ म्हणजे कोण, मामा. म्हणजे मुलगा अक्षय, हा मामाचा तो कोण लागेल, अक्षय, तर तो भाचा लागेल. दौलतराव मामा आणि अक्षय कोण आहे, त्यांचा भाचा आहे. पुढे मी आईला खूप जोराने हात मारत होतो. या वाक्यात किती अशुद्ध शब्द आहे? त्याच्यामध्ये मी अशुद्ध आहे, खूप जोराने हात मारत होतो, खूप दोन अक्षरी शब्द आहे. वाक्याची शब्दाची सुरुवात दीर्घ होते, खूप ही चुकीचं आहे. मी आणि खूप बाकीचे सर्व बरोबर आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. मी आणि खूप हे 2 शब्द चुकीचे आहेत. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी शुद्ध शब्दांचा पर्याय शोधा. शुद्ध शब्द कोणता आहे? स्वतः पर्याय क्रमांक 2. तच्या पुढे विसर्ग असतो, ताच्या पुढे नाही, स्वतः. याला वाचन खूप असतं गरजेचं आहे. त्यामुळे नियमित वाचन चला. वाचन म्हणजे काय, तुम्हाला खूप मोठी कथा कादंबऱ्या वाचू नये. तुम्हाला काय वाचायचं आहे? गोष्टीची पुस्तकं. त्यामुळे काय होते, भाषा समृद्ध बनते, शब्दसंपत्ती तुमची वाढते. त्यामुळे रोज कंपल्सरी एक गोष्ट वाचायची. चला पुढे, खाली दिलेल्या शब्दातून भविष्यकाळी क्रियापद होतं. भविष्यकाळी म्हणजे काय, भविष्यात घडणार आहे. चालू घडत असेल वर्तमान काळ, घडून गेले असेल भूतकाळ. आता काढतो, मी काढतो, मी आंबा काढ, हे वापरायचं वाक्य. मी आंबा काढतो किंवा मी चित्र काढतो म्हणजे कोणता आहे, वर्तमान काळ. काढले, मी चित्र काढले म्हणजे काढून पूर्ण झाल्यावर तुम्ही म्हणणार आहे चित्र काढले म्हणजे कोणता काळ असणार आहे. काढले, काढून पूर्ण झालं म्हटल्यानंतर हे लक्षात घ्या, या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. काढतो म्हणलं की मी काढतो, जी क्रिया काढण्याची चालू आहे म्हणजे हा वर्तमान काळी. काढले म्हणजे काढून झाल्यानंतर तुम्ही म्हणणारे काढले म्हणजे काढलं म्हणजे पूर्ण झालेली क्रिया आहे म्हणून भूतकाळ. काढतात, आंबे काढतात, चित्र काढतात, मुले चित्र काढतात म्हणजे क्रिया चालू आहे, वर्तमान काळ. अनेक वचने आहे, काढतात, वर्तमान काळ. आणि काढी, मी चित्र काढी, आता काढले का नाही, काढी म्हणजे काढणार एक माणसं म्हणजे हा भविष्य. आहे तो भविष्यकाळ. ओके, तर या पद्धतीनं काळ प्रत्येक वाक्यात क्रियापद वापरायचं आणि मग त्या वाक्याचा काळ ओळखायचा. ओके, हे व्यवस्थित आलं पाहिजे.
चला पुढील प्रश्न पहा. टोमणा मारणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ. टोमणा पहा, आई सुनेला टोमणा मारते. हा म्हणजे सासू सुनेला टोमणा मारते. टोमणा मारते म्हणजे काय? टोमणा मारते म्हणजे खोचक बोलणे. खोचक बोलणे ही सरळ म्हणायचं नाही, खोचकपणे बोलायचं. त्याला म्हणायचं टोमणा मारणे म्हणजे खोचक बोलणे. पुढे खाली मन पूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द लिहा. कोंड्याचा टिंबटिंब करून खाणे. कोंड्याचा मांडा करून खाणे. वाचलेले असतील म्हणे, वाचन पाहिजे याच्यासाठी, खूप महत्वाचे आहे. वाचाल तर वाचा. ओके. चला खाली दिलेला संवाद काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. आता हा संवाद कोण बोललेलं काय आहे हे आपल्याला घ्यायचे समजून. पहा काय आहे पहिलं वाक्य. खाली दिलेला संवाद काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवा. अमित काय चाललंय? कोणतं बोललंय अमित काय चाललंय? आपल्या लक्षात येतं पहिल्या वाक्यात काही नाही, ये बस. म्हणजे त्याच्यात या अमितच्याच वयाचा मावा आहे. काही नाही, ये बस. उद्यापासून आपली चाचणी परीक्षा झाला असेल तुझा अभ्यास. अमित मित्र त्याचा अमितचा मित्र. मग अमितचा मित्र हो अभ्यास खूप झालाय पण प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील याची भीती वाटते रे सुनील. अमित म्हणतो. म्हणजे हे पहिलं वाक्य कोण म्हणाला? अमित काय चाललंय हे सुमित म्हणाला. पुन्हा काही नाही ये बस कोण म्हणालं? अमित म्हणाला. उद्यापासून आपली चाचणी सुमित म्हणाला. अमित काय म्हणला? मग अभ्यास तुझा झाला असेल असं सुमित म्हणलं. अमित म्हणला हो अभ्यास खूप झालाय. या अमित म्हणाला. अरे तुझा अभ्यास झालाय ना मग का भीती? ते बघ उमेश आणि उदय अभ्यास न होताय उन्हामध्ये किती मजा करताय. कोण म्हणाला? सुमित म्हणाला की ते मजा मारताय, अभ्यास न होता उन्हात खेळताय. आता हे बोललेत का? नाही. अरे आम्ही महेशी घरीच आहे, तो आजारी असल्याने परीक्षा देणार नाही. ठीक आहे येऊ का मी आता? तुझ्या घरी येऊन बराच वेळ झाला, मी निघतो. हा कोण म्हणाला? अरे आम्ही तुझा अभ्यास झाला मग का भीती? ते बघ उमेश उदय हे काय बोललेले नाहीये, ते खेळतायत ना उन्हामध्ये किती मजा करतायत. आणि पुन्हा तोच म्हणाला अरे आम्ही महेशी घरीच आहे, तो आजारी असल्यामुळे परीक्षा देणार नाही. हे पण सुमितच बोललेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आम्ही आणि सुमित या दोघां मित्रांमधला संपूर्ण संवाद आहे. याच्यामध्ये उमेश उदयची नाव आले पण ते सहभागी झालेले नाही. महेशचंही नाव आलंय, तो घरी आजारी आहे, त्याचं नाव आलंय पण त्याने अभ्यास बोलण्यात आलेला नाही. आता वरील संवाद कुठे झाला? अमितच्या तिथं पहा. मी इथं काय म्हणलंय? तुझ्या घरी येऊन बराच वेळ झाला. याचा अर्थ कुठे झालाय संवाद? हा बरोबर आहे, घरी. या कुणाच्या घरी? कुणाच्या घरी झाला या? अमित म्हणतो म्हणजे अमित काय चाललंय म्हणजे अमितच्या घरी झालेला आहे. सुनील बोललाय अमितच्या घरी आज संपूर्ण संवाद पूर्ण झालेला आहे. या संवादात पुढे काय म्हणजे संपूर्ण अभ्यास कोणाचा झाला होता? कोण म्हणला अभ्यास पूर्ण झाला का? सुनील. कुणाला म्हणला? अमितला. अमित काय म्हणला? अभ्यास झालाय. म्हणजे अरे तुझा अभ्यास झालाय मग काय भीती? म्हणजे इथं हो अभ्यास खूप झाला पण प्रश्न कशा पद्धतीने विचारतील याची भीती. म्हणजे अमितचा पूर्ण झालेला आहे अभ्यास. अभ्यास कोणाचा पूर्ण झालेला आहे? अमितचा. त्याला पुढील प्रश्न पहा. सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. सुसंगत पहा. सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. सुसंगतच्या विरुद्ध आहे विसंगत. सुसंगतच्या विरुद्ध विसंगत. हे पाठच असलं पाहिजे. इथं पर्याय पण वापरता येतं. सुसंगत. कुसंगत कधी होतं पहा? चांगली संगत वाईट संगत. इथं सुसंगत ती आकृती सुसंगत आहे आणि विसंगत ते आपण याच्यामध्ये सोडवतो. सुसंगत गटात सुसंगत शब्द ओळखा. या गटात असणारा याचा अर्थ सुसंगत आणि काय वेळा येतो गटातील विसंगत शब्द ओळखा म्हणजे वेगळा. हे सुसंगतच्या विरुद्ध विसंगत. पुढे वाईट संगतीला कुसंगत म्हणतात. चांगली संगत वाईट संगत.
म्हणजे मैत्री. खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द पर्यायातून शोधा. भेटघाट, थाटमाट, दान धर्म, सणवार. इथं कोणता शब्द जोड शब्द नाही. थाटमाट जोड शब्द आहे. त्याच्यामध्ये जोड शब्द कोणता नाही आहे तर भेटघाट. गाठी भेटी हा जोड शब्द होतो, पण भेटघाट जोड शब्द नाही. थाटमाट त्याच्यापासून थाटमाट झाला. दान धर्म त्याच्यापासून दान धर्म झाला. सण वार त्याच्यापासून सणवार झाला. तसं भेटघाट नाही. तर गाठी भेटी हा जोड शब्द आहे, तर भेटघाट हा जोड शब्द नाही. खालील शब्दातील नाम नसलेला पर्याय शोधा. नाम याचा अर्थ नाव. यातली सगळी नाम आहे. नाम कशाला म्हणतात? वस्तूच्या, व्यक्तीच्या, गुणधर्माच्या नावाला. आनंद डोळ्यापुढे अननसाचं चित्र येते, अननस नाम आहे. पपई चित्र लगेच डोळ्यापुढे येतं, पपई नाव आहे. कलिंगड नाव आहे. गोड नाव आहे का? चव आहे. कशाची? कुठल्या तर नामाची, कुठल्या तर वस्तूची. जिलेबी गोड, गोड जिलेबी, गोड मुलगी, गोड स्वभाव, या सगळ्यांची गोड विशेषण आहे, विशेषण आहे. तर एक लक्षात आहे, विशेषण सर्व रंगांची नावं, संख्या हे सगळे विशेषण आहे. आणि तिथे लिंगानुसार वेगळा शब्द कोणता? लिंगानुसार वेगळा शब्द. मडके इथं लिंग बघताना तो, ती, ते आणि त्याचं एक वचन करण्यासाठी एक शब्द वापरायची सवय लावून घ्यायची. पहा काय म्हणा? मडके, ते एक मडके. ते वापरणं म्हणजे कोणतंही. ते एक मडके म्हणलं की नपुंसकलिंग. आपल्याला काय म्हणलंय? वेगळा शब्द ओळखायचा आहे. थोडंसं छान छोटंसं करून घेऊ आपण, ते पाहूया. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घेऊया म्हणजे ते लक्षात येणार आहे. मडके पहा, मडके म्हणलं की काय म्हणा? नुसतं मडके. ते मडके असं नाही करायचं. ते एक, ते एक, ते मडके. ते वापरायला लागलं म्हणजे कोणता झालं? नपुंसकलिंग. ते वापरलं की नपुंसकलिंग. ते वापरलं, तो वापरलं की पुल्लिंग. दुसरा काय? कळशी. कळशी पहा, कळशीला काय मिळणार? ती एक कळशी. ती एक, ती वापरणं म्हणजे कोणतं आलं? स्त्रीलिंग. पुढे घागर काय म्हणा? घागर. घागरला काय वापर आहे? ती एक घागर. ती वापरावं लागलं म्हणजे कोणतं लिंग झालं? स्त्रीलिंग. आणि बादली, बादलीला काय म्हणा? बादली. ती एक बादली. हे कायम वापरायचं. एक कशासाठी वापरायचं? ते एक वचन करण्यासाठी. आता तिसरीला सर्वसाधारणपणे सगळे एकवचनी शब्द दिले असतात, तर चौथीपासून फसवायला सुरुवात होते आणि इथं आपण फसतो. मार्क आपले जातात. म्हणून सवय लावून घ्यायची की प्रत्येक अक्षर, प्रत्येक नाव त्याचं एक वचन करायचं. आणि एक वचन करण्यासाठी एक हा शब्द कंपल्सरी वापरायचा आहे. कधी? सवय लावतानाच लावून घ्यायची. यातला वेगळा कोणता? सगळे स्त्रीलिंगी एकच आहे ना पुंसकलिंगी. पर्याय क्रमांक 1. त्याला पुढे रिकाम्या जागी निवडून सुसंगत वाक्याचा परिचय करायचा आहे. इथं सगळे वाक्य पर्यायासह वाचून घ्यायचे. सुसंगत वाक्याचा परिचय. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला टिंबटिंबाचे आगमन झाले. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला आगमन झालेलं आहे. आता कोणाचं आगमन होतं? भाद्रपद महिन्यामध्ये आगमन कोणाचं होतं? या ठिकाणी भाद्रपद महिन्यामध्ये आगमन होतं. पहा समजून घ्या. गौरीचे, गणरायाचे, नागोबाचे, पाहुण्याचे. भाद्रपद महिन्यामध्ये गौरीचे पण होते आणि गणरायाचे पण होते. कोणाचं घेणार? भाद्रपदमध्ये नागोबाचं श्रावण महिन्यामध्ये, पाहुण्यांचं वर्षभरच असतं. सगळ्याचं उत्तर लिहिता येईल. मग जास्त वेगळे गौरीचे, गणरायाचे, मग कोणाचं म्हणायचं? नाही सांगता येईल. आपल्याला पुढंच बघितलं पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. रिकाम्या विघ्न हर्ता पाहुण्याचे. सर्वांनी टिंबटिंब स्वागत केले. आता पहा, विघ्न हर्ता पाहुण्याचे
सर्वांनी टिंबटिंब स्वागत केले. या ठिकाणी कसं स्वागत केलं जातं? उत्साहाने, निराशाने, प्रतिष्ठापनाने, मिरवणूक. कसं स्वागत केलं ते लिहायचे आपल्याला. पुढं आता या ठिकाणी पहा दोनच प्रश्न आहेत. पहा आता इथं गौरीचे केलं तर विघ्नहर्ता. विघ्नहर्ता म्हणजे कोणाचं नाव आहे? समानार्थी शब्द कोणाचा? विघ्नहर्ता. समानार्थी त्याचा अर्थ काय? गणपती, गणेश. इथं भाद्रपद महिन्याला चतुर्थीला गणरायांचे आगमन झाले. या गणरायाचे म्हणजे गणपतीचे हा पाहुणा आपल्याकडे. काहींच्या घरामध्ये 1 दिवस असतो, काहींच्या घरी 3 दिवस असतो, काहींच्या घरी 10 दिवस असतो. मग हे 10 दिवस हा पाहुणा असतो. मग 10 दिवस या पाहुण्याचं म्हणजे गणपतीचं सर्वांनी कसं केलं स्वागत? उत्साहाने स्वागत करतात, निराशेने नाही. प्रतिष्ठापना केली, गणरायाची प्रतिष्ठापना केली. पण इथं काय म्हणजे स्वागत केलं म्हणजे ते उत्साहाने. प्रतिष्ठापना आपण करतो भाद्रपद चतुर्थीला आणि चतुर्दशीला त्याचं विसर्जन करतो, मिरवणूक काढली. इथं कोणतं योग्य होतं? बरोबर वापरला प्रतिष्ठापना. विघ्नहर्ता पाहुण्याची सर्वांनी प्रतिष्ठापना स्वागत केली. योग्य आहे का नाही? मिरवणूक, विघ्नहर्ता पाहुण्याची सर्वांनी मिरवणूक स्वागत केली. वापरलं की ते लक्षात येतं. तर पुढील प्रश्न, मन निवडून पर्याय क्रमांक शोधा. की अर्थ पहा, आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत. आपलाच माणूस आपल्या नुकसानीला कारणीभूत असतो. म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास का? म्हणजे कुऱ्हाड कशाची बनवली जाते? लाकडाची. आणि त्याचा दांडा बनवण्यासाठी लाकूड कोण देतं? झाड. आणि हेच झाडाने जर दांडा दिला नाही तर कुऱ्हाडीला झाडं तोडली जातील का? नाही. म्हणजे काय होतं? ही कुऱ्हाड तुम्हाला कुऱ्हाडीला दांडा झाड देतं आणि त्या दांडा बसवल्यामुळे ती कुऱ्हाड दुसऱ्या झाडाला तोडते. म्हणजे आपलीच माणसं आपल्या होतास काय होता. त्यामुळं आपलं त्या ठिकाणी ती हो. आता प्रत्येकाचा पहा, आपला हात जगन्नाथ. आलिया मोगाशी असावे सादर, उचलली जाग जीभ लावली टाळ्या. याच्या अर्थ आपले पाठ असले पाहिजे, यासाठी वाचन केलेलं असलं पाहिजे. खालील वाक्यात दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा योग्य वापर करता येईल? मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची बाजी मारली. अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची करामत केली. अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची खळगी भरली. अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. इथं काय आहे? आहुती दिली. म्हणजे अनेक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारख्याने आपले प्राण दिले. ही तरुण मुलं हसत हसत हसावरती गेली. म्हणजे अनेकांनी प्राणाची आहुती दिली म्हणून आपला देश स्वतंत्र झालेला आहे. पुढे सविता या शब्दाचा समानार्थी शब्द पहा. सविता याचे खूप अर्थ आहे, 2 अर्थ आहे. सविता म्हणजे एक तर मुलीचं नाव पण होतं आणि सविता म्हणजे काय असतं? सूर्य. सूर्याला समानार्थी शब्द सविता आहे. तर नदीला सविता असतं, धरतीला जमीन असतं, वसुंधरा, सूर्याला सविता, भास्कर, वासरमणी खूप आहे समानार्थी शब्द. आणि समुद्राला रत्नाकर हे समानार्थी शब्द पाहिजे. पुढील शब्दाचा मुळाक्षराप्रमाणे क्रम लावल्या कोणता शब्द तिसरा येतो? या ठिकाणी शब्द कोणकोणते आलेले आहे पहा. या ठिकाणी आलेले नदी क्रम लावायचे आपल्याला. सांडणी, मेंढी, शेळी, गाय. सांडणी, मेंढी, शेळी आणि गाय. त्याची पहिली अक्षर वेगळी वेगळी तर अडचण नाही. सांडणीमधला स आहे, मेंढीमधला म आहे, शेळीमधला श आहे, गाईमधला ग. आता इथं स्वराकडं कुठलं चिन्हाचा अक्षर चालू झालेलं आहे. इथं मुळाक्षर पाठ पाहिजेत आपली. मुळाक्षर पाठ क, ख, ग, घ, ङ. क, ख, ग, घ, ङ. च, छ, ज, झ, त्र अ. ट, ठ, ड, ढ, न बाणाचा. त, थ, द, ध, न. व, फ, ब, भ,
म्हणजे श स ह ळ श ञ. यातला आलेला अक्षर पहा, यातलं कोणतं अक्षर पहिल्यांदा येतं? क ख ग. ग आलेलं आहे, म्हणजे पहिल्यांदा येईल ग चा, म्हणजे गा येईल पहिल्या नंबरला. पहिल्या नंबरला गा येईल. क ख ग घ ग च छ ज झ अ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म. म 2 नंबरला, मी 2 नंबरला म चा काय आहे? मेंढी. प फ ब भ म य र ल व श. य र ल व श आणि नंतर येतो स. अगोदर श आहे नंतर श आहे, पण अगोदर श चा अक्षर श च येणार आहे. शेळी 3 नंबरला आणि शेळीच्या नंतर स येतो सशाचा, म्हणून 4 नंबरला स च सांडणी. आणि या पद्धतीनं ही मांडणी करायची असते. आणि मग या ठिकाणी काय म्हणलेलं आहे आपल्याला त्यांनी? हे शब्दा मुळाक्षराप्रमाणे वर्णानुक्रमे क्रम लावला तर तिसरा कोणता येतोय? तिसरा येणार आहे शेळी. उत्तर येईल शेळी. चला पुढील प्रश्न. पंडित नेहरूंचा जन्मदिनी निमित्त बालदिन उत्सव साजरा करतात. या वाक्यात दिन या शब्दाचा अर्थ कोणता? बालदिन यामधला दिन. बालदिन म्हणजे काय असतं? मुलांचा दिवस. दिनचा अर्थ काय आहे? दिवस. आणि तो जर दिन दुसरी वेलांटी आली असते दिन, तर याचा अर्थ आला असता गरीब. लक्ष ठेवा, कसं लक्ष ठेवायचं? या दला दुसरी वेलांटी, गरीब मधल्या रला दुसरी वेलांटी, आणि दिन पहिली वेलांटी आहे आणि दिवस मधल्या दिला पहिली वेलांटी आहे. दोन्ही अर्थ लक्ष ठेवायला. दुसरी वेलांटी, गरीब मधला दुसरी वेलांटी, दला पहिली वेलांटी, दिवस मधला दला पहिली वेलांटी. त्यामुळं दिन म्हणजे दिवस. आता गणित आहे. 720 ही संख्या अंकात कशी लिहा? पहा, 720 ही संख्या अंकात कशी लिहा? 26वा प्रश्न आहे. 720 एकक दशक शतक. शे म्हणजे 700, शतकाच्या घरात 7, आणि 20 म्हणजे 2 पूज्य 2 शून्य, म्हणजे 720 पर्याय क्रमांक 2. सगळ्या गाथा 702, 207, 720, 7200 या पद्धतीनं समजून घ्या. ओके, चला पुढे. 530 अधिक 222 बरोबर किती? 530 अधिक 222. आता हे कधी सोडवलं पाहिजे. काय म्हणलेलं आहे? 530. एक आता ही गरज नाहीये, लिहिता आली पाहिजे संख्या. 500 शीच्या घरात पहा. 530 अधिक 222 याची बेरीज करायची. 0 2 3 2 5 5 2 6. उत्तर किती येणार आहे? 752. 752 कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 4. चला पुढे. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये खालील पर्यायातील सर्वात मोठी संख्या कोणती? आता या संख्या पहा. 28वा प्रश्न आहे. मोठी संख्या पाहिजे, या संख्या घ्या. 573 एकक खाली एकक, दशक खाली दशक. 567 577 677. यातली कोणती पाहिजे आपल्याला? कोणती संख्या पाहिजे? मोठी पाहिजे. मग स्थान मोठं कोणतं आहे? एकक, दशक, शतक. मग पहिल्यांदा पहा, शतकावरनं तुलना करा. 5 5 5 6. मोठे कोण आहे? 6. हे उत्तर काय येणार आहे? 677. ही सर्वात मोठी आहे. पर्याय क्रमांक 4. इथं प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे, आपल्याला ते दुरुस्त करावं लागेल. इथं 677.
ही सर्वात मोठी संख्या येते. चला पुढे. काय बनवताना खूप तुम्हाला सोपं वाटतं सोडवायला, पण एक प्रश्नपत्रिका बनवण्यासाठी कमीत कमी 4 तास लागतात. त्यात अनावधानाने काही चुका होतात. सोबतच्या आकृतीत किती आयत आहे? हा प्रश्न क्रमांक 29. आयत विचारले. आयत कशाला म्हणतात हे समजून घ्या. समोरासमोरील बाजू सारख्या असणाऱ्या आकृतीला आयत म्हणतात. त्याला आयत म्हणतात. आता या आकृतीला देखील हा चौरस आहे. हा चौरस आहे, पण याच्या समोरासमोरील बाजू सारख्या आहे. हा चौरस आहे. म्हणजे आपल्याला इथं काय विचारलं? आयत शब्दशः आहे. आपण 6वी 7वीला नाही, 6वी 7वीला याला आयत म्हणू शकता. तुम्ही याला आयत म्हणू शकता, पण याला चौरस आहे. हा आपल्याला शब्दशः जायचं. याला तुम्ही चौरसाला आयत म्हणू शकता, आयताला चौरस म्हणू शकता का? नाही. हे कितवीला? 7वीला. आपल्याला शब्दशः जायचे आयत. या पद्धतीचे आयत किती आहे? पागल. हा त्रिकोण आहे, हा चौरस आहे, चौरस आहे, आयत आहे, त्रिकोण आहे, चौरस, आयत आहे, आयत आहे, त्रिकोण. आयत किती दिसायला त्याच्यात? 1 2 3 बस तेवढे. एक याला आयत म्हणायचं नाही, ते चौरस आहे. इथं 3 1 2 3च आहे. तर उत्तर किती पाहिजे? 3 आहे. 1 2 3. उत्तर 3 पाहिजे आपल्याला. पर्याय क्रमांक 2. 3 चौरस आहे. तर पुढील प्रश्न घ्या. सोबतच्या आकृतीत किती आयत आहेत? 3 उत्तर बरोबर झालेलं आहे. पुढे 30वा प्रश्न. खालीलपैकी रेषाखंडाची आकृती कोणती? प्रत्येकाला आकृतीला आपण काढून नाव त्याचं काय म्हणतात ते पाहूया. 30वा प्रश्न. पहिला पर्याय हा दिले. काय म्हणतात त्याला? याला म्हणतात रेषाखंड. याला काय म्हणतात? रेषाखंड. इंग्रजीमध्ये याला सेगमेंट. याला काय म्हणतात? सेगमेंट, रेषाखंड. दुसरा पर्याय पहा. दुसरा पर्याय याला म्हणतात रेषा. रेषा इंग्रजीमध्ये याला म्हणतात लाईन. तिसरा पर्याय पहा. याला काय म्हणतात? याला म्हणतात किरण. काय म्हणतात? किरण. इंग्रजीमध्ये याला म्हणतात रे. आणि चौथी आकृती आहे, याला म्हणतात कोन. इंग्रजीमध्ये म्हणतात अँगल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारले रेषाखंडाची. पहिला पर्याय रेषाखंड म्हणजे सेगमेंट आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1. पहा अगदी धन्यवाद मित्रांनो. खूप सोपं असतं हो, पण आपले अनावधानाने आपल्या गडबडीने मार्क जात आहे, तेव्हा ते खूप जपलं पाहिजे. आपल्याला मार्क प्रत्येक महत्त्वाचा आहे आणि तो बारकाईने समजून घ्यायचा. काय आहे प्रश्न पहा. बेरीज विचारलेली आहे. प्रश्न आहे वजाबाकी. 31वा प्रश्न. 1013 वजा 768. 3 अंकी सगळी 4 अंकी. एकाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक अशी मांडणी केल्यामुळे वजाबाकी करायची. पहा बरं 3 मधनं 8 जातात का? आपण मनाच्या आजची पद्धत शिकवली. वर्षभर आपण हीच पद्धत वापरणार आहोत. याचा सराव करायचा. शाळेतल्या पद्धती आता शाळेमध्ये सोडून द्यायच्या. जिथं आपल्याला गती पाहिजे, बरोबर पाहिजे. आपण इथनं आजचा इथं घेतला, इथनं आजचा इथं घेतला. आता ते ठीक आहे, पहिली दुसरी ठीक आहे. आता 3 मधनं 8 जातात का? नाही. घ्या मनाचा आजचा. पाहिजे मनाचा आजचा घेतला, कुठल्या घरात दिला. किती झाले होते? एकावती 13. 13तनं 8 देऊन टाकले. 8च्या पुढे 9 10 11 12 13. किती राहिले? 13तनं 8 दिले 5. आता पहा बरं 1 मधनं 7 घाला. 6 नाही, 6 होते. मनाचा आजचा दिल्यामुळे 7 झाले. 1तनं 7 जातात का? नाही. काय करायचं? मनाचा आजचा घ्यायचा, कुठल्या घरात देऊन टाकायचा.
मनाचा दिला काय झाले एका वेळी 11, 11तनं 7 दिले, 11तनं 7 देऊन टाकले, 7च्या पुढे 11 आहे, 8 9 10 11 किती राहिले 4. पुढे पहा शून्यामधनं 8 घालायचे, 7 नाही मनाचा आजचा दिल्यामुळे 8 घाला, शून्यातनं 8 जातात का नाही, मनाचा आजचा घ्या. आता हे शेवटचं जरी मनाचा घेत नसेल नाही इथं डायरेक्ट म्हणाय काय येते 10, 10 8 गेली 2. एखादा मला मनाचा घेतो काय फरक पडणार आहे, मनाचा आजचा घेतला देऊन टाकला 10, 10 8 गेले 2 आणि एकात नाही गेला 0. पण शेवटचं जर इथं डायरेक्ट 10 म्हणा 10 8 गेले 2 राहिले, उत्तराला 245, पर्याय क्रमांक 1. आता हे आडवं देखील आलं पाहिजे, सरावाने ते करायचं. हुशार मुलांनी असं करत बसायचं नाही, आडवंच लगेच तिथं पेपरवर सोडवायचं. पहा सुबोध जोशी 1.1/2 किलोमीटर दररोज सकाळी चालतो, म्हणजे तो किती मीटर चालतो. पहा इथं हे आपल्याला टाईप करता येत नाही, इथं छापलेले पहा, म्हणजे तोही प्रश्न दिलेला. आता इथं पहा याला काय म्हणतात, हा प्रश्न क्रमांक 32 1.1/2 आपल्या घरी पाठवल्यामध्ये 1 आणि अर्धी भाकरी आहे, म्हणजे किती आहे याला व्यवहारात काय म्हणतात 1.5. म्हणजे 1.5चा अर्थ काय होतो 1 पूर्ण आणि अर्धी. मग इथं किलोमीटर त्याचे मीटर करायचे, घर आपल्याला मीटर डेका हेक्टो आणि किलो. मग 1 किलोचे मीटर गेले तर किती होतील हो, 1 किलोचे हेक्टो केले 10 हेक्टो, 1 किलोमीटरचे डेका केले 100 डेका मीटर, 1 किलोचे मीटर केले 1000 मीटर, 1 किलोमीटरचे मीटर किती 1000. मग वरच्या अर्ध्याचे किती 1000च्या निम्मे 500. मग 1 किलोमीटरचे 1000 अर्धा किलोमीटर 500 म्हणजे एकूण किती झाले 1500 मीटर. तर उत्तर काय 1500 मीटर, पर्याय क्रमांक 2. इथं 15000 आहे, ते लीड बारकाईने पाहायचं. पुढे पहा 350 वजा 250 बरोबर किती 350. 3.25 चपात्या, 3.25 भाकरी, 3 पूर्ण आणि पाव, मग 3.25 कसे मांडतात 325. 31वा प्रश्न 350 शे म्हणजे 100, 100चा पाव भाग 25 अर्धा 50, मग 100 3.25 3 पूर्ण आणि पाव 3.25 वजा 250 अडीच भाकरी 2 पूर्ण आणि अर्धी, 200 म्हणजे 2 0 200 आणि अर्धाशे म्हणजे 50 आणि यांची वजाबाकी करायची. 5 0 गेले 5, 2 5 जातात का नाही, मग 5 2 घालवायचे का नाही, 2 5 जात नाही. मनाचा आजचा घ्या पुढल्या घरात देऊन टाका, किती झाले 12, 12 5 देऊन टाकले, 5च्या पुढे 6 7 8 9 10 12 किती राहिले 7. 3 मधलं 3 गेले 0, किती राहिले बाकी 75. याला व्यवहारात काय म्हणतात 75 म्हणजे पाऊणशे, पावणेशे, 100ला पाव वापरून 25 कमी. 75 ही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आहे. पाहिलं थोडंसं चूक झालेली आहे, त्यामुळे ती लक्षात येत नाही. पानवदानाने होत असतात चुका. कोणत्या पाड्यात आहे 75, याला पाडे पडले 14 12 15 7. कोणत्या पाड्यात आहे 15च्या 15 5 75. पुढे 550 ही संख्या कोण 550 पाप आपल्याला पुन्हा पुन्हा येत आहे. 550 आम्ही तुम्हाला मगाच्यापासून सांगतो पावणे, त्याची फोड काय होते पाव उणे, उणे म्हणजे वाजा. 500
500 शे म्हणजे किती 100 याच्या 2 भाग केले 50 अर्धे अर्धे भाग आणि 4 भाग केले म्हणजे पाव पाव किती होईल 25 मग पाव उणे करायचे 500 मध्ये 500 म्हणजे 500 आणि त्यातनं उणे पाव 25 म्हणजे किती येईल 475 पर्याय क्रमांक 2 पुढे 9000 मिलीलीटर बरोबर किती लिटर प्रश्न क्रमांक 36 मिलीचे लिटर करायचे मग मिलीपासून जरा माहिती पाहिजे मिलीलीटर सेंटीलीटर डेसिलीटर आणि लिटर काय म्हणलेलं आहे आपल्याला 9000 मिली मध्ये म्हणजे शेवटचा 9000 मधला शेवटचा शून्य मिलीच्या घरात आला पाहिजे शेवटचा शून्य हे 3 शून्याने ते 9 याचे काय बनायचे सेंटीलीटर बनवले असते इथं थांबलो असतो एवढे झाले असते सेंटीलीटर 9000 मिली म्हणजे 900 सेंटीमीटर मिलीमीटरचे सेंटीमीटर आता याचे जर डेसिलीटर करायचे असते तर इथे थांबलो 90 डेसिलीटर याचे लिटर करायचे लिटर पूर्ण किती लिटर आहे 9 लिटर उत्तर काय येणार आहे 9000 मिलीमीटर बरोबर 9 लिटर पुढे 37 प्रश्न पहा एका रांगेत 8 मुले ठेवल्यास 5 रांगा होतात एक रांग आहे एका रांगेमध्ये 8 मुले 2 3 4 5 6 7 8 अशा किती रांगा केल्या 5 1 2 3 4 5 ताटे तिथे आटे तिथे आटे इथे आटे 5 वेळा 8 मांडून बेरीज म्हणजे 51 अनेकाची एका ओळीत 8 5 ओळी 51 अनेकाची करताना गुणाकार 8 गुणिले 5 40 मुलं आहे 8 1 8 8 2 16 8 24 8 24 8 45 आणि पुढे काय म्हणले त्या मुलांना 4च रांगेत ठेवायचे 40 मुले 4 रांगेत करायचे अनेकाचे 40चे 4 भाग करायचे भाग करायचे म्हणजे काय करावं लागेल भागाकार 40 भागिले 4 करा 4 10 40 म्हणजे प्रत्येक ओळीत किती मुलं आली पाहिजे 10 10 10 10 ताळा कुंभा 10 20 30 40 प्रत्येक ओळीमध्ये 10 मुले ठेवावी लागतील चला पुढे खाली म्हणजे सममित आकृती कोणती सममित आकृती सममित म्हणजे 2 भाग सारखे होणारी सममितच्या विरुद्ध असममित बरं पहिला पर्याय यू 2 भाग होतात का 2 भाग केले तर होतात म्हणजे यू सममित आहे दुसरा पर्याय व्ही व्ही सममित आहे का उभी रेष काढली तर 2 भाग होत आहे तिसरा पर्याय कसे याचे भाग केले तर होत आहेत का उभा भाग केले तरी 2 होत नाही आडवे भाग केले तर सारखे 2 होत नाही म्हणजे ही सममित नाही म्हणजे कशी आहे असममित सममित नाही म्हणजे असममित आहे आणि डब्ल्यू इथे उभी रेष मारली 2 भाग सारखे होतात सममित आहे पर्याय क्रमांक 3 ही सममित नाही पुढे 314 गुणिले 24 प्रश्न क्रमांक 39 314 गुणिले 24 आपण एकत्र या दोनाकडे लक्ष द्यायचं नाही 314 गुणिले 4 आहे समजायचं 314 गुणिले 24 पहिल्यांदा या 4 ने 4 ला गुणा 4 चौक 1606 अज्जले 1 आता या 4 ने दशकाला गुणायचं 4 1 1 4 आणि मग त्या धापचा मिळवायचा 4 आणि 1 5 आता या 4 ने शतकाला गुणायचं 4 त्रिक
12. हातचे काय आहेत का? काय नाहीत वरती, तर ते 4 एके 4 5 मांडलेत. हातचा काय आला नव्हता. 4 त्रिक 12. आता इथं हातचा द्यायला पुढे जागा आहे का नाही? 12 बाणाचा टोळ टाकायचा. म्हणजे आपण फक्त 314ला 4 ने घेऊ. आता इथे 24 म्हणजे दशक आहे. दशकाने गुणायचे म्हणून एककाने 0 द्यायचा. आता या 2 दशकाने 4 ला गुणायचे. मी तेवढे दशक येणार. 8 पहिले हातचे तेव्हा काट मारून टाका. इथं हातचे असते तर मारून टाकायचे. हातचे नसेल तर काहीच मारून. आता या 2 ने 4 ला गुणलं. 8 मारून टाकलं. हातचा काय आलेला नाही. आता या 2 ने 1 ला गुणा. 2 या 2 ने 3 ला गुणा. 2 त्रिक 6. आणि यांची करायची बेरीज. 6 0 6. 8 आणि 5. 5 आणि 8 नाही करत. 8च्या पुढे 5. 8 9 10 11 12 13. 13शी 3. हातच्या 1 2 आणि 2 बेरुमे 4. हातचा 1 5. 6 आणि 1 7. इथे उत्तर 7536. उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 7 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? प्रत्येक प्रश्नामधला प्रत्येक पर्याय लिहावा लागेल. त्या पर्यायातल्या 7 ची स्थानिक किंमत किती आहे? पहिला 873. यातल्या 7 ची स्थानिक किंमत किती? एकक आहे, दशक आहे. हे 7 दशक म्हणजे किती झाले रे? 70. दुसरा पर्याय 587. यातल्या 7 ची स्थानिक किंमत 7 एकक आहे म्हणजे किती? 7 एकक म्हणजे 7. तिसरा पर्याय 777. या 7 ची स्थानिक किंमत 7. या 7 ची स्थानिक किंमत 70. या 7 ची स्थानिक किंमत 700. आणि चौथा पर्याय 673. यातल्या 7 ची बघायची. एकक दशक. 7 दशक म्हणजे किती आहे? 70. आपल्याला प्रश्न काय? सर्वात 7 ची स्थानिक किंमत कमी का जास्त? तर 7 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. कुठं आहे? इथं 770 आहे, इथं 7 आहे, इथं 700 आहे, इथं 70 आहे. इथं सर्वात या 7 ची स्थानिक किंमत. कुठला पर्याय? पर्याय क्रमांक 3. चला पुढे. 105 भागिले 6 या भागाकारात बाकी किती येईल? 105 भागिले 7. 105 भागिले 7. 60 वाढून पहिली संख्या उतरून घ्या. 1. 7च्या पाड्यात 1 आहेत का? नाही. 1 पेक्षा लहान. 7च्या पाड्यात 0 आहे. किती वेळासाठी? 0. बाकी काही लावला 0. 7च्या पाड्यात 0 वेळासाठी 0. यांची करायची वजाबाकी. 1 0 गेले 1. पुढली संख्या 0 काट मारून खाली घ्यायची मांडून. काय झाली संख्या? 10. 7च्या पाड्यात 10 आहेत का? नाही. 10 पेक्षा लहान 7. किती वेळासाठी? पहिल्या भाग लागेल 1चा. 7च्या पाड्यात पहिल्या स्थानी 7. यांची करायची वजाबाकी. 10 ते 7 गेले 3. 7 पुढे 8 9 10. इथं 8चा घेतला असं करायचं नाही. आणि पुढं त्या कुठली संख्या काट मारून 5 उतरून घेतली. संख्या काय झाली? 35. 7च्या पाड्यात 35 आहेत का? आहेत. किती वेळासाठी? 5व्या. किती भाग लावला? 5चा. 7च्या पाड्यात 5व्या स्थानी 7 5 35. यांची करायची वजा. आता 5तनं 5 गेले नाही. 35 मधनं 35 गेले 0. बाकी किती राहिली? 0. आपल्याला काय विचारले? बाकी किती राहील? बाकी 0. आता हुशार मुलगा हेच गणित शॉर्ट मध्ये करणार. 105 भागिले 7. पहिला उतरून घेतली 1. 7च्या पड्यात 1 आहे का? नाही. 1 पेक्षा लहान 0. किती वेळा झाली? 0. भाग लागेल 0. खाली कितीतनं किती गेले? 1तनं 0 गेले. किती राहिले? 1. 1 वर काट म्हणून उतरून घेतली 0. 1 0 10. 7च्या पड्यात 10 आहेत का?
नाही, 10 पेक्षा लहान 7. कितव्या स्थानी? पहिल्या. भाग लागेल 1चा. 7च्या पाड्यात पहिल्या स्थानी किती? 7. मग खाली 10 तर 7 गेली, किती राहिले? 3. 3 उतरून द्यायचे 5. 3 5 35. 7च्या पाड्यात 35 आहे का? आहे. कितव्या स्थानी? 5. भाग लागेल 5. अरे 35 मधनं 35 गेले, बाकी 0 राहिली. इथं 7 एके 7. आपल्याला विचारले बाकी किती? भागाकार पत्र आहे, भागाकार विचारला नाही, आपण भागाकार लिहून टाकतो. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? बाकी किती. चला पुढे. 7 लिटर बरोबर 7 गुणिले टिंब. लिटरचे मिलीमीटरमध्ये रूपांतर करताना कोणत्या संख्येने गुणावे लागते? 5 लिटर मिली, सेंटी, डेसी, लिटर. आता इथं ग्रॅम मीटर घ्यायचं गरज नाही. मी इथं काय म्हणते 7 लिटर, लिटरच्या घरात 7 लिहिले. त्याची डेसी करायची म्हणजे 70 वेळा 10 ने गुणलं. सेंटी करायचं म्हटलं 700 करायचं 100 ने गुणलं. आणि मिली करायचं म्हणजे 7000 करायचे. 7चे 7000 करण्यासाठी या 7ला कितीने गुणलं पाहिजे? 1000. नाही, 1000 ने गुणलं तर उत्तर किती होणार आहे? 7000 होणार आहे. म्हणजे इथं गुणिले 1000 करावे लागतील. पर्याय क्रमांक 1. पुढं 43वा प्रश्न पहा. 7 अधिक 4 गुणिले 5 वजा 10. 43वा प्रश्न पहा. 7 अधिक 4 गुणिले 5 वजा 10. आता एका गणितामध्ये बेरीज आहे, गुणाकार आहे, वजाबाकी 3 क्रिया आहे. मी तर पदावली सोडवताना कंचे मागून येऊ. कंस आहे का? नाही. कंसाच्या आतून सोडवायचा प्रश्न नाही. भागाकार आहे का? नाही. नंतर गुणाकार. अगोदर हा गुणाकार करायचा. अगोदरचं गणित आहे कसं? अगोदर काय होतं? 7 अधिक, याचं उत्तर काय? 4 गुणिले 5 20 आणि पुढं वजा. आता इथे क्रिया कोणकोणत्या आहेत? बेरीज आणि वजाबाकी. कंचे भागाकार झाला, गुणाकार झाला. आता बेरीज झाली, वजाबाकी. मग ओळीनं करायचं. अगोदर वजाबाकी असेल तर अगोदर वजाबाकी करा, अगोदर बेरीज असेल अगोदर बेरीज करा. मग अगोदर इथं बेरीज 7 आणि 20, 20 आणि 7 27. त्यातनं पुढं वजा करा. 27 मधनं 10 गेली किती आलं? 17. उत्तर 17 येईल. पर्याय क्रमांक 3. पुढे घ्या. एका संख्येत 5 ही संख्या 6 वेळा मिळवल्यास, एका संख्येत 5 ही संख्या 6 वेळा मिळवल्यास 32 होतात. तर ती संख्या 5 ही संख्या 6 वेळा मिळवली. एक संख्या आपल्याला माहित नाहीये, ती संख्या x मानली. मग x म्हणला आणि श मानली. काय मानू शकतो? त्याच्यामध्ये 5 ही संख्या 6 वेळा मिळवायची. म्हणजे आधी 1दा 5, 2दा, 3दा, 4 वेळा, 5 वेळा आणि 6 वेळा 5 मिळवले म्हणजे अधिक केले. तर उत्तर किती येते? 32. मग हे 6 वेळा 5 मिळवले म्हणजे काय? 5 ही संख्या 6 वेळा मांडून केलेली बेरीज, याचा अर्थ 5ची ती 6 पट आहे. 5 गुणिले 6 इथं करा. 5 गुणिले 10, 10 5 15, 15 5 20, 20 5 25, 25 30. म्हणजे काय? x अधिक 32 बरोबर x अधिक 30, x अधिक 30 बरोबर 32. इथं मध्ये बरोबरचं चिन्ह, याचा अर्थ दोन्ही बाजूचा काटा समान आहे, पारड समान आहे. इकडे इकडलं समान आहे, इकडले समान आहे. हे 30 इकडून काढले की इकडून
हे 30 अधिक आहे ते इकडे गेले काय होतात वजा. मग एक्स बरोबर हे पहिल्यांदा तिकडे होते ते 32 लिहायचे. मग अधिक 30 आहे तिकडे गेले वजा 30. 32 मधनं 30 गेले किती राहिले 2. ही संख्या काय आहे 2 आहे. त्या 2 मध्ये 5 वेळा 6 वेळा 5 मिळवले 30 मिळवले. 2 आणि 30 32 होतात. त्याला पुढे 147 या संख्येतील शतक व दशकांच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. हा प्रश्न सोपे असतात पण फसवे असतात. हे समजत नाहीये. समजून घ्या. 147 या संख्येतील शतक कोणचं पहा. एकक दशक आणि शतक. शतक आणि दशकांच्या स्थानिक किमती. शतकाची स्थानिक किंमत किती 1 ची स्थानिक किंमत 100 आणि दशकाची किती 4 याची स्थानिक किंमत 40 आणि यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी 100 मधनं 40 गेले किती राहिले उत्तर 60. उत्तर ही 60. पर्याय क्रमांक 3. त्याला 46वा 17 अधिक 105 अधिक 576. आडवी बेरीज करू आपण मुद्दा 17 ही आली पाहिजे तुम्हाला. 17 अधिक 105 अधिक 576 बेरीज करताना काट मारायच्या नंतर एककाची कोणकोणत्या 7 5 आणि 6. 7 आणि 5 12 12 आणि 6 18 18 8. हाच्याने एक कुठं जाईल आजचा एककाचा दशकात. मग इथं अगोदर लगेच मग 7 आणि 8 हातचा नंतर नाही लगेच बघायला. 7 आणि 8 8 आणि 0 8 8 आणि 1 9 म्हणजे दशकाची किती आली 9. हातचा काय आला का नाही. शतकाची 5 आणि ते 6 इकडं काय नाही आहे. उत्तर किती आलं 698. पाहिजे गणितामध्ये काहीतरी चुकत आहे. गणितामध्ये चुकत आहे. 851 उत्तर दिलेलं आहे. म्हणजे काय चूक दुरुस्ती करावी लागेल आपल्याला. किती उत्तर दिले 851. 851 केलं तर 8 3 राहिले 15 10 5 राहिले 7 153 17 काय 170. इथं आपल्याला दुरुस्ती करावी लागेल. इथे आपल्याला 0 टाकावा लागेल. मग आपलं गणित पहा बरोबर होईल. आता गणित पुन्हा चेक करूया बरोबर आलं का. आपण पाहूया गणित 170 अधिक 105 अधिक 576 बरोबर 0 5 6 6 5 11 0 11 1 1 हातचा दशकांक 3 7 1 8 8 0 8 7 15 15 5 हातच्या 1 शतकाची करूया 5 1 6 7 8. उत्तर किती 851. पर्याय क्रमांक 1. इथं 0 द्यायचा राहून गेला. त्याला पुढे 725 आणि 725 यांची तुलना करायची. 725 म्हणजे 725 7.5चा पट्या 7.5 बातमी 7 आणि 5 7.5 शे म्हणजे 100 ही भाकरी. जे 2 भाग केले 50-50चे होती. त्याचे पुन्हा पावचे भाग केले तर 25-25चे होते. 7.5 7 पूर्ण आणि पाव म्हणजे 725 आणि 7.5 म्हणजे 7.5 पाव कसं द्यायचं 7.5 जे होत आहे 700. 700 ला काय करायचंय पाव भाग कमी. पाव भाग म्हणजे 25. 700 ला पाव भाग कमी 700 ला पाव 25 कमी म्हणजे 675.
याच्यात तुलना करायची, जी संख्या मोठी तिच्या पोटात शिंगे खुपसायचे. मोठे कोणते आहेत? एक शतक स्थान पाहिले इथं 6 आहे, तिथे 7 आहे. मोठे कोणते? 7. इकडे शिंगे करा. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. 48 गुणाकार 144 असून गुण्य आणि गुणक याच्यामधला फरक 0 आहे. पहा, गुण्य गुणक खाली येतो तो गुणाकार. पहा बरं, अशी कोणती संख्या आहे? ती संख्या गुण्य आहे, ती संख्या गुणक आहे आणि गुणाकार किती सांगितलेला आहे? 144. पहा, 1 इथं घेतलं, 1 गुणिले 1 केलं, उत्तर 1 केलं. 2 घेतले, 2 गुणिले 2 केलं, 4 येईल. 10 घेतले, 10 गुणिले 10 केले, 100 येईल. 10 पेक्षा मोठा आहे. 11 घेतले, 11 गुणिले 11 केलं, 121 येईल. 12 केले, 12 गुणिले 12 144. गुण्य किती आहे? 12. गुणक किती आहे? 12. 144 काय आली? वर्ग संख्या. कशाचा वर्ग आहे? 12चा. त्यामुळं गुण्य आणि गुणक याच्यामधला गुण्य कोणता? आता याच्यामध्ये पहा, गुण्य इथं उत्तर 12 पाहिजे आपल्याला. गुण्य 12 आहे, गुणक ही 12 आहे. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 12. पुढे 49वा प्रश्न पहा. 49वा प्रश्न. राधा दररोज सकाळी 5 किलोमीटर चालते, तर ती 2 आठवड्यामध्ये किती किलोमीटर चालते? बघा, राधा रोज 5 किलोमीटर, अशी 2 आठवडे. 1 आठवडा म्हणजे किती दिवस झाले? 7 दिवस. 2 आठवडे, 2 आठवडे म्हणजे 7 आणि 7 14, म्हणजे 7 दुणे 14 दिवस. मग हे रोज 5 किलोमीटर. मग 14 दिवसाचं काढायचं, एकावन्न अनेकाचं काढायचं. म्हणजे काय करावं लागेल? 5 गुणिले 14. नसेल लक्षात येईल, 14 गुणिले 5. उलट सुलट गुणाकार चालतं. बेरीज आणि गुणाकारामध्ये अगोदरची संख्या नंतरची संख्या अगोदर चालतं. या 5 ने 4 ला गुणलं, 5 चौक 20, 0 8 2, 5 1 5 आणि 8 2 7. ही किती चालली? रोज 5 तर 14 दिवसात 14 पंचे 70 किलोमीटर. चला पुढील प्रश्न. रात्री 8 वाजता तास काटा मिनिट काटा याच्यामध्ये कोणता कोण होतो? आता कोणता कोण आहे? इथे जर असता तर काय झालं असता? काटकोन झाला असता. पहा, इथे जर असता तर काटकोन झाला असता. इथे हा तास काटा जर 9 वर असता तर काटकोन झाला असता. या ठिकाणी कोणता कोण होणार? 90 अंशापेक्षा मोठा म्हणजे त्याला कोणता कोण म्हणतात? विशाल कोण. तो आहे विशाल कोण. भारतीय सौर वर्षातील 5व्या महिन्याचे नाव काय? भारतीय सौर वर्ष. 51 प्रश्न. सुरुवात होते चैत्र पाडव्यापासून, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण. 5वा महिना कोणता येणार आहे? श्रावण. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा महिना श्रावण. उत्तर येईल पहिला पर्याय श्रावण. पहा, एका दुकानामध्ये 52 आणि 53 याच्यावरती आधारित आहे. एका दुकानात तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांची काही पोती आहे. तांदळाची पोती इतर पोत्यांपेक्षा 5 ने जास्त आहे. तांदळाशिवाय इतर धान्याची पोती समान म्हणजे 5 आहे. हे पहा, प्रश्न अवघड आहे. 52 आणि 53 काय म्हणले? पहा, कोणकोणती आहे? तांदूळ,
गहू, ज्वारी, तांदूळ, गहू, ज्वारी आणि बाजरी अशी दुकानामध्ये पोती आहे. एकूण किती कसे बघा. तांदळाची पोती इतर पोत्यांपेक्षा 5 ने जास्त. तांदळाशिवाय इतर धान्याची पोती समान म्हणजे 5. तांदळाशिवाय इतर धान्याची म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी याची समान आहे म्हणजे किती आहे 5 आहे. गव्हाची 5, ज्वारीची 5, बाजरीची 5 आणि तांदळाची पोती या तिघांपेक्षा 5 ने जास्त. मी तिघी किती झाली 5, 10, 15. पण तांदळाची किती याच्यापेक्षा 15पेक्षा 5 ने जास्त म्हणजे किती येते 20. मग सगळे मिळून किती झाली पोती. दुकानातील एकूण पोत्यांची संख्या 20 आणि 5, 25, 32 आणि 5, 35. एकूण पोत्यांची संख्या 35 आहे. ओके, चला पाहिजे चुकलेलं आहे उत्तर. एकूण पोत्यांची संख्या 35 आहे. आपल्याला इथं ते दुरुस्त केलं पाहिजे. उत्तर 35. चला पुढील प्रश्न. तांदळाची एकूण पोती, फक्त तांदळाची विचारते. तांदळाची पोती किती आहे 20. तांदळाची एकूण पोती किती 20. इथं इथे चुकलेलं आहे. चला पुढे. खालीलपैकी किरण कोणते. पहा हा प्रत्येक पेपरला प्रश्न आहे. आकृत्यांची ओळख. पहिला का पर्याय काय आहे बा किरण. एका बिंदूतून निघून एका दिशेला अनंतापर्यंत जाणारा किरण म्हणतात. दुसरी आकृती पहा, या ठिकाणी केवळ असं दिले याला म्हणतात रेषाखंड, सेगमेंट. किरण म्हणजे रे. तिसरा पर्याय आहे कोन आहे. एकाच बिंदूतून 2 बाजूला जाणारे, विरुद्ध बाजूला सुद्धा एकाच बिंदूतून 2 बाजूला जाणाऱ्या किरणांचा छेदन संच याला म्हणतात कोन. चौथी आकृती आहे, याला काय म्हणतात 4 बाजूने बंदिस्त असणारी चौकोन. यातला किरण कोणता. पर्याय क्रमांक 1. आणि कोणती वस्तू घनाकृती दिसते. घनाकृती म्हणजे आकार आपल्याला कसा पाहिजे पहा. घनाकृती आकार या पद्धतीनं पाहिजे. या पद्धतीनं घनाकृती आकार कोणता आहे. ते तर पहा इथे थोडंसं आपलं थोडंसं हे झालं. घनाकृती आकार म्हणजे आपल्याला शब्दशः घन म्हणजे ज्याची लांबी, रुंदी, उंची समान असते त्याला घनाकृती म्हणतात. ओके, लांबी, रुंदी, उंची सारखीच असेल. याचे सगळे पृष्ठ चौकोनी असतात, चौरस असतात. पेटी अशी असते. काय म्हणतात पेटी तरी अशी असेल तशी पेटी. घनाकृती आहे का. लांबीपेक्षा रुंदी कमी असते. कंपास पेटी पण अशीच असते. पाण्याचा पिंप गोल असतो. असा पाण्याचा पिंप असतो नाही. विदूषकाची टोपी, विदूषकाची टोपी कशी असते रे. विदूषकाची टोपी, विदूषकाची टोपी अशी असते. विदूषकाची टोपी. मग यातली घन कोणती. विदूषकाची टोपी कधी घन असू शकेल का नाही. या पर्याय कट झाला. विदूषकाची टोपी, पाण्याचा पिंप. पाण्याचा पिंप कसा असतो. पाण्याचा पिंप बघितलाय तुम्ही. पाण्याचा पिंप या पद्धतीचा आकार असतो. पाण्याचा पिंप या पद्धतीनं तो कसा आहे का घनाकृती नाही. कंपास पेटी पाण्याचा पिंप
कंपास पेटी अशी असते. घनाकृती आहे का? नाही. आता पेटी असू शकते, पेटी अशा पद्धतीनं असू शकते. कंपास पेटी अशी असेल का कोणाची? आहे का कोणाकडे पिशवीमध्ये कंपास पेटी अशी आहे माझी घनाकृती कंपास पेटी? नाही. पण पेटी अशी असू शकते, अशी पण असते, अशी पण असते, पण अशी असू शकते. तर उत्तर पेटी. त्याला पुढे 10 रुपये, 2 रुपये आणि 50 पैसे. किती झाले? 10 रुपये आणि 2 रुपये. पाव रुपये, रुपये रुपये आणि पैसे. 10 रुपये आणि 0 पैसे. 2 रुपये आणि 0 पैसे. आणि नंतर म्हणजे 50 पैसे. पैशाच्या ह्याच्यामध्ये 50 पैसे आणि याची बेरीज करतात. इकडं 50 पैशाची, इकडं 10 2 12, म्हणजे 12 रुपये आणि 50 पैसे. त्याला व्यवहारात काय म्हणतात? 12 पूर्ण पोळ्या आणि अर्धी पोळी. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग तसं अर्धा रुपया, 12 रुपये 50 पैसे म्हणजे अर्धा रुपया. याला व्यवहारात काय म्हणतात? 12.5 रुपये. त्याला इष्टकाची ती सर्व पृष्ठांची संख्या किती असते? पहा, इष्टकाची ती आपण पाहूया. इष्टकाची ती म्हणजे वीट, आपला कंपास, त्याला म्हणतात इष्टकाची ती. पहा, इष्टकाची ती. आता इष्टकाची तीला बघा किती पृष्ठ आहे तुम्हाला मोजायला येते. इकडे बाजूचे एक पृष्ठ हे, या बाजूचं वरचं विटाचा आकार, वीट द्यायची. खालचं किती पृष्ठ? ही बाजूची 2, वरचं खालचं 2 आणि समोरचं त्याच्या मागचं ते दिसत नाही. समोरचं आणि मागचं ती 2, म्हणजे एकूण किती पृष्ठ झाली? बाजूची 2, वरचे खालचं तळाचं 2, समोरचं त्याच्या मागचं 2, म्हणजे एकूण पृष्ठ किती आहे? 6 पृष्ठ असतात. इष्टकाची तिला विटेला वीट बघायची लगेच. पुढे कोणती आकृती सममित नाही? काय तर पहिली सममित आहे का? याचे 2 भाग होतात. आडवे नव्हतील, उभ्या नव्हते. आडवी रेषमध्ये 2 भाग होत आहेत. इथं 2 भाग होत आहेत. आता इथे आणि इथे, इथे उभी रेष मधनं मारली 2 भाग होती. इथे उभी रेष मारली 2 भाग होते, पण इथं आडव्या रेषेने दाखवले. आडव्या रेषेने सममित आहे का? पहा, या ठिकाणी चौरस दाखवलेला आहे. हा सममित या रेषेने दाखवला आहे का? 2 भाग सारखे आहे. या ठिकाणी वर्तुळ दाखवलेला आहे, उभ्या रेषेने सममित दाखवलेला आहे. आहेत का 2 भाग सारखे? आहे. आता इथे आणि इथे याने दाखवलेलं आहे का सममित? नाही. आता इथं फुल दाखवलेलं आहे आणि ते उभ्या रेषेने काढलं. आता याच्या या आकृतीने फुल काढता येईल असं नाही. असं तिरकं करा, उभं करा, काय अर्थ नाही. असे केले तरी 2 भाग सारखे होतात, असे केले तरी 2 भाग सारखे होतात. हे सममित आहे. आणि ही उभ्या रेषेने सममित, आडव्या रेषेच्या जी उभ्या रेषेने सममित. उभी रेष दिली का नाही? पर्याय क्रमांक 3 उत्तर. जास्त योग्य कोणतं? असं सांगितलं असतं जास्त योग्य कोणतं पाहिजे? सोबतच्या आकृतीतील परिमितीतील फरक किती? 2 आकृत्या दिलेल्या आहेत. पहिली आकृती दिलेली पहा, ही 10 सेंटीमीटर आणि दिलेली 6 सेंटीमीटर. याची परिमिती किती होईल? लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट. 10 अधिक 6 याची बेरीज करा, त्याची दुप्पट करा. 10 6 16, 2 गुणिले 16 32 सेंटीमीटर. इथं या आकृतीची परिमिती 32 सेंटीमीटर.
दुसरी आकृती दिलेली पहा. दुसरी आकृती कशी दिलेली पहा. 1 2 माप देतो मी त्याच्यावरती. 1 1 2 2 1 इथे 1 2 आणि इथे 2. पट्टी रिबन बांधता यायला माझी परिमिती. मी एका ठिकाणापर्यंत पोहोचत चाललो आपण. इथनं पट्टी बांधत राहिली की तरी 1 इकडे 2 2 2 4 4 2 6 7 8 8 2 10 2 12. इथे लागेल 12 असेल. आणि इथे किती लागेल? इथं 12 मोजा. 10 6 16 10 10 6 16 16 ने 10 20 6 12. हे 10 म्हणजे हे 10 हे 6 म्हणजे हे 6. कोणत्या परिमितीमधला फरक? 12 आणि 32 आहे. याच्यामधला फरक 32 मधला 12 गेले किती राहिले? 20. त्यातला फरक किती आहे? 20 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. त्याला खाली कोणती आकृती कोणाची आहे? पहिले काय मी दुसऱ्याची टोपली याला काय म्हणतात? शंकू. इथे काय म्हणायचं? चौकोन. आपल्याला चौकोनचे प्रकार वगैरे दिसलेला नाहीये. ही कोणतं आहे? वर्तुळ. आणि ही कोण आहे? दंडगोल. यात कोण कुठं आहे? कोण कोण या ठिकाणी याला म्हणतात कोण. शंकू याला दुसरं नाव आहे कोण. जर असा असेल तर तो काय झाला? आईस्क्रीमचा कोण. त्रिकोणाची आकृती पर्याय क्रमांक 1. पुढे कोणती आकृती सममित आहे? रेषा मारून दिलेला आहे. 2 भाग सारखे. 2च्या आडव्या दिशेने होतात का 2 सारखे भाग? नाही होत. 4च्या आडव्या दिशेने होतात का 2 सारखे भाग? नाहीये. इथं 0च्या मधल्या रेषेने होतात का 2 भाग? होतात. 7च्या होतात का? नाही. त्यामुळे 0 ही सममित आकृती आहे. पुढे पहा काही कोणती आकृती? चौरस आहे. पहिली आकृती काय? चौरस आहे. दुसरी आकृती काय? पहा या ठिकाणी चारी बाजू आता इथं सारखे दाखवताना दाखवले. पण हा आयत आहे, त्रिकोण आहे आणि ते काटकोण आहे. यातले चौरस कोणते? पर्याय क्रमांक 1. इथं दुसऱ्या आकृतीमध्ये इथं चुकीचं जरा दाखवलेले. रेषा समोरासमोर सारख्या पाहिजे. म्हणजे पहा कसं असतं. तर दुसरी आकृती या ठिकाणी कसं दाखवलं जातं? ही बाजू आणि ही बाजू समान असेल तर इथं सारख्या रेषा आहेत. याचा अर्थ ही बाजू आणि ही बाजू सारखी. ही बाजू आणि ही बाजू सारखी असेल तर याच्यावर सारखा आकार एस काढल्यावर याचा अर्थ या दोन्ही बाजू सारख्या. इथे चारही बाजू सारख्या चारही बाजू सारख्या दिसत आहेत का? नाही. म्हणजे हा आयत. चला पुढे. पतंगाला किती शिरोबिंदू असतात? पतंगाची आकृती काढायची. 63 प्रश्न. पतंगाची आकृती उडवलाय ना पतंग. शिरोबिंदू. शिरोबिंदू कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेषा एकत्र आली. आता इथं याला वाटलं तुम्ही असंही काढू शकता, काय फरक पडत नाही. पण हे काढायचं नाही. तर पतंग म्हटलं की आपल्याला हे नाही चालणार. ओके. पतंग याला शिरोबिंदू 1 2 3 4. पतंगाला शिरोबिंदू किती आहे? 4. मध्ये जर तुम्ही या रेषा काढल्या तर इथं शिरोबिंदू 1 वाढेल. 5 होईल उत्तर. कांटे लावायची काही गरज नाही. पुढे 3 बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात? 3 बाजू आणि बंदिस्त याला काय म्हणतात? त्रिकोण. पर्याय क्रमांक 4. सोबतचा त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? पाय
सोबतचा त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? हा त्रिकोण त्यामध्ये इतर रेष दिलेली, इतर दिली, याचा अर्थ या दोन्ही बाजू कशा आहेत? 60. म्हणजे ज्या त्रिकोणाला 3 बाजू असतात त्यातल्या 2 बाजू सारख्या असतात त्याला समद्वी. सम म्हणजे सारख्या, द्वि म्हणजे 2, भुज म्हणजे बाजू, म्हणजे समान 2 बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला समद्विभुज त्रिकोण. 11ची 60 पट आणि 15ची 5 पट यांची बेरीज. प्रश्न क्रमांक 66. 11ची 60 पट 11 गुणिले 60 व 15ची 5 पट. 15ची 5 पट म्हणजे 15 गुणिले 5 आणि याची बेरीज किती म्हणजे इथं बेरीज यायचं. अगोदर पदावलीमध्ये काय करा? हा गुणाकार करा, इकडलाही गुणाकार करा, त्याचे पाडे तो लगेच राखण्यासाठी 77 पद्धती 57 येत नाही तो करेल असं मांडू. 11 गुणिले 7, 7 एके 7, 7 एके 7 किती होतं? 77. मध्ये चिन्ह आधी. इकडनं 15 गुणिले 5 करत येत नसेल तर 15 गुणिले 5, 5 5 25 5 2, 5 एके 5 2 7 म्हणजे 75. आणि याची बेरीज करायची आहे. 7 आणि 5 12 2 1 7 आणि 8 8 आणि 7 15. उत्तर किती येणार आहे? 152. पर्याय क्रमांक 3. 5. 4 स्टूलची खरेदी करण्यासाठी 616 रुपये लागतात तर एका स्टूलची किंमत मी 4 स्टूलची किंमत 616 आहे. अनेक वस्तूंची दिली आणि त्याच्यामुळे एका वस्तूची किंमत काढायची म्हणजे काय करावं लागतं? भागाकार. हे 616 भागिले 4. इथं काट मारून पहिली संख्या उतरून घेऊया. 6. 4च्या कड्या 6 आहेत का? नाही. 6 पेक्षा लहान 4 किती असताना? पहिला भाग लागेल 1. 4च्या कड्या पहिल्या असताना 4 यांची करायची वजा. 7 ने 4 गेले 2. पुढली काट मारून उतरून घ्यायची 1. संख्या झाली 21. 4च्या कड्यात 21 आहेत का? नाही. 21 पेक्षा लहान 20 किती असताना? 5व्या भाग लागेल 5. 4च्या कड्यात 5व्या असताना 20. मग खाली मांडायचे 20 यांची करायची वजा. 21 मधनं 20 गेले 1 राहिला. 1 शून्य गेले 2 शून्य गेले नाही करायचं. 21 मधनं 20 देऊन टाकले 20 आणि 1 1 वर कुठली संख्या उतरून घ्यायची काट मारून? 6. संख्या काय झाली? 16. 4च्या कड्या 16 आहेत का? आहे. किती असताना? 4थ्या भाग लागेल 4 किती भाग लावला? 4. 4च्या कड्या 4थ्या असताना 16 यांची करायची वजा. 16 16 गेली 0. भागाकार किती आला? 154. म्हणजे एका स्टूलची किंमत किती? 154. हुशार मुलगा काय करेल पहा? 616 भागिले 4 उतरून घेतले 6. 6च्या कड्या 4 आहेत का? नाही. 4 पेक्षा लहान सॉरी 4च्या कड्या 6 आहेत का? नाही. 6 पेक्षा लहान 4 किती असताना? पहिल्या भाग लागेल 1. 6च्या कड्या 4च्या कड्या पहिल्या असताना 4. 7 ने 4 गेले किती राहिले? 2. 2 उतरून घेतले 1. 2 21. 4च्या कड्यात 21 नाही. 21 पेक्षा लहान 20 किती असताना? 5व्या भाग लागेल 5चा खाली. 21 मधनं 20 गेले किती राहिले? 1. आणि 1 वर उतरून घेतले 6. 1 6 16. 4च्या कड्यात आहे किती असताना? 4. 4 16. मग खाली 16 गेले किती राहिली बाकी? 0. वरती कशाने भाग दिला? 4 तर 4 4 1 4. उत्तर किती आलं? 154. एका स्टूलची किंमत
154. चला पुढे पदावली दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 68. 5 गुणिले 5 वजा 12 भागिले 3. काय नियम? कंचे भागू बेव. कंचे भागू बेव. पहिल्यांदा काय करतात? कंस आहे का? नाही. कंसाच्या आतलं काय आहे का? नाही. मग भागाकार अगोदर करा. भागाकार हा भागाकार अगोदर केला पाहिजे. मग अगोदरचा आहे तसं देऊन टाका. 5 गुणिले 5 वजा, आता या 12ला 3 ने भागलं, हे 12 भागिले 3, 3च्या पाड्यात 12 आहे, तिथं चौथ्या 3 चौक 12, 3 किती 3 चौक 12, याचं उत्तर किती येणार आहे? 4. 12 भागिले 3 याचं उत्तर 4. उघडी काय झालं? 5 गुणिले 5 वजा 4. आता इथं काय करायचं? हा गुणाकार अगोदर करायचं. 5 गुणिले 5 25 वजा 4 आणि वजा 25 मधनं 4 गेले 21. उत्तर किती येणार? 21. पर्याय क्रमांक 2. सर्व बाजू असमान लांबीच्या असणाऱ्या त्रिकोणाला टिंब त्रिकोण म्हणतात. ही बाजू वेगळी, ही बाजू वेगळी, ही बाजू वेगळी. उदाहरणार्थ 3 घेतली, 4 घेतली, 5 घेतली, तिन्ही बाजू वेगळ्या वेगळ्या मापाच्या आहेत. याला म्हणतात विषमभुज त्रिकोण. काय म्हणतात? विषमभुज. तिन्ही बाजू सारख्या असतील, ही बाजू, ही बाजू, ही बाजू, याला म्हणतात समभुज. समबाजू असणाऱ्या, सम म्हणजे सारख्या, याला 2 बाजू सारख्या आहे, या 2 बाजू सारख्या, याला म्हणायचं विषमभुज. तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत, ही बाजू वेगळी, ही बाजू वेगळी, ही बाजू वेगळी, याला म्हणतो विषमभुज. चला पुढे 70. प्रत्येक पाकिटामध्ये 6 लाडू, याप्रमाणे 432 लाडूचे किती पुढे तयार होते? एक पाकिट आहे, या पाकिटामध्ये 6 लाडू भरायचे. अशा आपल्याकडे 432 लाडू आहे आणि 6ची पाकिटं करायचे. मी 432चे 6चे तुकडे करायचे, 6चे भाग करायचे. म्हणजे काय करावं लागेल? भागाकार. 432 भागिले 6. काटवर पहिली संख्या उतरून घ्या, 4. 6च्या कडे 4 आहेत का? नाही. 4 पेक्षा लहान 0. किती वाजता मी 0ला किती भाग लागेल? 0. मग 6च्या कडे 0 असताना 0 यांची करायची वजा. 4त 0 गेले 4. पुढली संख्या काटवर उतरून घ्यायची 3. संख्या काय झाली? 43. 6च्या कडे 43 आहेत का? नाही. 43 पेक्षा लहान 42. किती वाजता? 7व्या. 6च्या पाड्यात 7व्या असताना 42 यांची करायची वजा. 43 मधनं 42 गेले 1 राहिले. इथं 3 2 गेले, 4 4 गेले, करत बसेल नाही. पुढली संख्या काटवर उतरून घ्या 2. संख्या काय झाली? 12. 6च्या पाड्यात 12 आहेत का? आहेत. किती वाजता? दुसऱ्या. भाग लागेल 2चा. 6च्या पाड्यात दुसऱ्या असताना 12, मग काय म्हणायचे 12 यांची किती बाकी राहिली? किती आलं उत्तर? किती पाकिटं तयार होती? 72 पाकिटं तयार होती. पर्याय क्रमांक 2. पुढच्या मुलगा काय करेल? 432 भागिले 6. काट मारून घेईल 6. 4 होतो. 6च्या पाड्यात 4 आहेत का? नाही. 4 पेक्षा लहान 0. किती वेळासाठी? 6च्या 0. भाग लागेल 0चा. मग खाली 4त 0 गेले, किती राहिले? 4. 4 उतरून घेतले 3. 4 3 43. 6च्या पाड्यात 43 नाही. 43 पेक्षा लहान 42. किती वेळासाठी? 7व्या. भाग लागेल 7चा. खाली कितीतनं किती गेले? 43 मधनं 42 गेले, 1 राहिला. 1 उतरून घेतले 2. 1 2
12, 6च्या पाड्यात 12, किती वाजता म्हणजे दुसऱ्या 12 की 2चा खाली कितीतनं किती गेले 12तनं 12 गेले बाकी 0. वरती कशाने भाग दिला 6 इथे 6 इथे 6 किती आलं उत्तर 72 पाकिटं तयार होतं. सोबतच्या आतमध्ये किती रेषाखंड आहे रेषा मोजायच्यात आपल्याला पाय रेषाखंड मोजून पण दाखवता आले पाहिजे वाचन पण करता आलं पाहिजे त्यांचं. पहिला मी नावं देतो का A B C D E F सगळे शिरोबिंदू यातल्या रेषा कोणत्या पाहत ए बी उलट वाचायला बी ए नाही ए बी नंतर बी सी रेषा ए बी रेषा बी सी रेषाखंड बनायला नंतर रेषाखंड रेषा कशाला म्हणतात अनंतापर्यंत जाणार इथं जाणार आहे त्यामुळे इथं त्याला रेषाखंड म्हणा इथे रेषाखंड ए बी हा मांडला आपण रेषाखंड बी सी मांडला रेषाखंड सी डी रेषाखंड डी ई रेषाखंड ई एफ रेषाखंड एफ बी रेखाखंड झाले रेषाखंड आडवे हे 6 मोजले आपण सॉरी ई एफ आणि एफ ए हे किती झाले 1 2 3 4 5 6 आता राहिले आडवे 2 रेषाखंड एफ बी रेषाखंड एफ बी आणि कोणा खालचा ई सी आणि मधला तिरका ई बी म्हणा किंवा बी ई म्हणा कुठला तरी एकच म्हणा दोन्ही बाजून नाही म्हणा रेषाखंड ई बी किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 मोजले तर बाहेर पहिले 1 पहा पहिले 1 2 3 4 5 6 7 8 आणि तिरका 9 किती रेषाखंड आहे 9 पर्याय क्रमांक 2. घड्याळाच्या काट्यामध्ये कोणता कोण झालाय तास काटा 12 वर 6 वर आहे सरळ झालाय म्हणजे याला म्हणतात सरळ कोन म्हणजे 180 अंशाचा असतो हा पाणी समजून घ्या पहा हा लघु कोन आहे 90 अंशाचा असेल त्याला काटकोन लघु कोन 90 अंशापेक्षा लहान 90 अंशाचा असेल काटकोन 90 अंशापेक्षा मोठा त्यानंतर विशाल आणि सरळ असेल असा असेल असा असेल असा असेल तरी झाले सरळ याला काय म्हणतात सरळ हा किती अंशाचा असतो आता हे पहा लघुकोन 90 अंशापेक्षा लहान हा 90 अंशाचा विशाल कोन 90 अंशापेक्षा मोठा कोण कोण
180 अंशापेक्षा लहान, 180 अंशापेक्षा लहान, मग कोणता येणार आहे हा? विशाल. आणि सरळ कोण असतो? तो असतो 180 अंशाचा, त्याला म्हणतात सरळ कोन. मग तो 180 अंशाचा असतो. पुढं सोबतच्या एकूण चौकोन किती? पहा, तिसरीच्या मानाने अवघड प्रश्न आहे हा. पहा बरं, सिंगलचे किती आहे? आता इथं क्लुप्ती बघा, 1 2 3 4, याची बेरीज केली तर 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10. इथे 1 2, याची बेरीज केली तर 3, आणि याचा गुणाकार 10 गुणिले 3 30 आहे. आता कसे ते समजून देतो का? कसे ते समजून देतो? पाच 6 7 8 सिंगल नंबरचे 1 डिजिट. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे. किती झाले? 8. दोघांचे 2 डिजिट, दोघांचे 5. 1 आणि 2चा बनतो बघा, 1 आणि 2चा बनतो 12. 1 आणि 5चा बनतो 15. चढता क्रम लावायचा, उलटा नाही घ्यायचा. आता 2चा आणि 3चा बनतो 23. 2चा आणि 6चा बनतो 26. आता 2चा आणि 6चा बनतो, उलटा नाही आणायचा, 2 आणि 1चा नाही. आता 3 आणि 4चा 34 नंबरचा बनतो, आणि 3 आणि 7चा 37 बनतो, आणि 48 4 असे दोघांचे. खाली इथं 5 आणि 6चा बनतो, 6 आणि 7चा बनतो, 7 आणि 8चा बनतो. 1 आणि 2चा घेतलाय, 2 आणि 3चा घेतलाय, 3 आणि 4चा घेतलाय. जसे आडवे 1 2चा जमतो, 2 3चा जमतो, 3 4चा, 5 6चा, 6 7चा, 7 8चा, 1 5 2 6 3 7 4. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोघांचे किती झाले? 10. तिघांचे 3 डिजिट, तिघांचा मिळून फक्त इथं 12. 1 2 3चा असं या तिघांचा 2 3 4चा, इथं 5 6 7चा, आणि 6 7 8चा, 6 7 8चा. किती झाले? 4. 4 डिजिट, 4 जणांचा. 1 2 3 1 2 5 6 हे 4. 1 2 5 6 2 3 6 6 3 4 7 8 असे 3 बनतील चौघाचा. 5 जणांचा कुठं बनत नाही. 6 जणांचा 6 डिजिट, 1 2 3 5 6 7 1 2 3 5 6 7 या चौघांचा 2 3 4 6 7 8 2 3 4 6 7 8 असे किती बनतील? 2. आणि 7 जणांचा बनत नाही. आणि 8 डिजिट, 8 जणांचा या सगळ्यात 1 2 3 4 5 6 7 8 या सगळ्यांचा हे मोजा किती झाली? मेरी 10 8 18 4 22 25 26 27 आणि 28. कुठे चुकलं आपलं? 8 झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 2 3 4 2 3 1 2 1 इथे चुकली. पहा 1 2 12 घेतला, 15 12ला 15ला
आडेओळ 12 23 34 12 23 34 56 67 78 56 67 78 उभे 15 26 37 48 तिघांचा 1 2 3 2 3 4 5 6 7 6 7 8 बरोबर चौघांचा बरोबर 4 3 7 2 9 10 1 2 3 10 30 5चा बनत चौघांचे 3च बनत आहे तिघांचे 4 बनत आहे 4 3 12 24 27 28 30 बनत आहे चुकले मोजायचे चौघांचा आपण 1 2 3 4चा घेतलाय का पाहिजे राहील या चौघांचा राहील या चौघांचा 1 2 3 4 इथं चौघांचा इथे राहून गेले 1 2 3 4 आणि खाली 5 6 7 8 हे 2 मांडायचे राहून इथं 4 येते ते 4 होत आहेत आणि ते 1 2 3 4 1 2 5 6 घेतला 2 3 6 7 घेतला इथे 3 होत आहेत इथे 5 इथे 1 2 3 4 5 इथे 1 2 खाली 1 10 18 22 27 29 27 29 ने 30 तर किती येते 30 अनावधानाने पाहत गडबडीमध्ये चला पुढे 74वा प्रश्न आहे पुढील सममित असणार सममित जे सारखे 2 भाग होणारी आकृती कोणती झाडाचं पान होतं का 2 सारखे भाग इथला लहान आहे इथं मोठा आहे सारखे भाग होत इथे भाग उभ्या रेषेत 2 सारखे भाग होत आहेत का नाही इथे होत आहेत का लहान मोठे इकडं मोठं आहे इकडं तसाच पाहिजे आणि इथं टेडी आहे उभ्या रेषेने सरळ माणूस सममित आहे सरळ रेषेत काढतो तसा टेडी देखील सममित आहे पर्याय क्रमांक 4 75वा प्रश्न घनापेक्षा इष्टकाची तिला किती पृष्ठे जास्त किंवा कमी असतात पहा घनाला आपल्याला काढायचं आहे घन इथं मी घन काढतो हा घन ही इष्टकाची याला पृष्ठ किती आहे पृष्ठ याला शिरोबिंदू दोन्ही आकृतीला शिरोबिंदू किती आहे वरचे 4 खालचे 4 शिरोबिंदू 8 कडा किती आहे दोन्हीला कडा वरती 4 खाली 4 8 उभ्या 4 जे उभ्या वरच्या 4 खालच्या 4 उभ्या 4 म्हणजे 12 कडा आहे आणि पृष्ठ वरचं खालचं बाजूची 2 समोरची पुढची 2 2 2 म्हणजे किती पृष्ठ आहे 6 याला पृष्ठ 6 मग विचारले घनापेक्षा इष्टकाची तिला पृष्ठ जास्त किंवा कमी असतात या घनाला 6 पृष्ठ इष्टकाची तिला पण 6 पृष्ठ कमी आहे का नाही जादा आहे का नाही दोन्ही पृष्ठ समान असतात पर्याय क्रमांक 3 ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये नवीन प्रश्नपत्रिकेसह धन्यवाद